रघुवंशाच्या 3ऱ्या सर्गातला 39वा श्लोक आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये राजा दिलीपाने यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे. यज्ञाचं ध्येय धारण केलेलं आहे, ध्येय उचललेलं आहे. यज्ञ हेच ज्याच्या जीवनाचं सर्वस्व आहे. यज्ञ हेच ज्याच्या जीवनाचं साधन आहे की ज्या साधनाद्वारे भगवत पद प्राप्तीपर्यंत तो पोहोचणार आहे, असं कालिदास तिथं सांगतोय आपल्याला. मग तो यज्ञ म्हणजे काय आहे, कसा करतोय, ते आपण त्याचं चिंतन करत होतो. यज्देव पूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम. यज्ञ म्हणजेच देवपूजा, संगतीकरण. आपण देवपूजा थोडक्यात पाहिली होती आधी, आता संगतीकरण पाहतोय. त्या संगतीकरणामध्ये आपण पाहिलं की संगतीशिवाय तर माणूस राहू शकत नाहीये, संगत ही पाहिजेच. आणि जर संगत करायचीच आहे तर मग ती कोणाची करायची? मग ती दुर्जनांची नकोच आहे. दुर्जनांची का नको ह्याच्यावरती बरंच चिंतन केलेलं आहे शास्त्रकारांनी. दुर्जनांची का बरं नको? आपल्या भारतीय संस्कृतीने ह्याच्यावरती खूप मोठा विचार केलेला आहे, वारंवार जागोजागी विचार केलेला आहे ह्याच्यावरती. पण दुर्जनांवरती आता आपण वेळ घालवण्यापेक्षा सज्जनांची का करावी ह्याच्यात वेळ घालूया आपण. जे नाहीच करायचंय, जी गोष्ट नाहीच करायची तिच्या मागे का बरं वेळ घालवावा ना आपण? त्यापेक्षा काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टीकडे वळूया. मग समजा दुर्जनांची करायचीच नाहीये, मग कोणाची करायची? तर सज्जनांची करायची. संगती केल्याशिवाय तर राहू शकत नाहीये माणूस, संगत ही पाहिजेच. मग कोणाची करायची? तर अशा लोकांची करायची, नाही का? एकतर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहिलं ना, तर आपले शास्त्रकार तर पहिले सांगतात तिथं की संगत सर्वात्मना हेय सचेत्य न शक्यते सद्भिः सह कर्तव्य साधु संगो हि भेषजम, असं ते सांगतात. म्हणजे संगत सर्वात्मना हेय, की सगळ्याच दृष्टीने तुम्ही काय करा, संघाचा परित्याग करा, असं हे सांगतात. म्हणजे काहीही झालं तरीही तुम्ही काय करा, निस्संग राहा, नाही का? निस्संग राहा, अजिबात कोणाच्या संगतीत जाऊच नका तुम्ही, असं आधी सांगतायत. पण निस्संग राहणं ही गोष्ट शक्य नाहीये, नाही का? जगात कधीच शक्य नाहीये. मी नाही माणसाच्या संगतीत गेलो तर किड्या मुंग्यांच्या संगतीत तरी मी राहणारच आहे, प्राण्यांच्या संगतीत राहणारच आहे, झाडांच्या संगतीत राहणार आहे, हे जे काही निर्जीव वस्तू आहेत सगळे त्यांच्या संगतीत तर राहणारच आहे मी. मग मी एक तर जडाच्या संगतीमध्ये नाही तर चेतनाच्या संगतीमध्ये राहणारच आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही काही. मग आता जर मला राहायचंच आहे तर मग काय करावं, नाही का? संगत सर्वात्मना हेय सचेत त्यक्तुम न शक्यते. तो जर आता संघाचा आपण त्याग करू शकत नाहीये, संघ हा आपल्याला करावाच लागणार आहे, सचेत त्यक्तुम न शक्यते, त्याचा त्याग आपण करूच शकत जर नसू तर मग काय करावं? ससद्भिः सह कर्तव्य. तो जो संघ आहे ससद्भिः सह कर्तव्य. संगत सर्वात्मना हेय सचेत त्यक्तुम न शक्यते सद्भिः सह कर्तव्य. तो जर करायचा आहे तर कोणासोबत करावा? सद्भिः सह, सज्जनांसोबत. सज्जनांसोबतच हा संघ करावा, सज्जनांचा संघ कायम असावा. सद्भिः सह कर्तव्य. कारण का? त्याचं कारण ते सांगतायत. कारण साधु संगो हि भेषजम. साधु संगो हि भेषजम. कारण खरोखर या जगामध्ये सगळ्यात मोठं जर औषध कोणतं असेल, भेषजम. भेषजम म्हणजे औषध.
त्या जगामधलं जर सगळ्यात मोठं औषध कोणतं असेल तर ते हे साधू संगत, नाही का, साधू लोकांची संगत, सज्जन लोकांची संगत, महापुरुषांची, ऋषी मुनींची, संतांची संगत, ती महत्वाची आहे. त्या संगतीशिवाय दुसरं कोणत्याच जगामध्ये औषध नाहीये मोठं. मग साधू संगो हि भेषजम, नाही का, मन, बुद्धी, चित्त, आत्मा ह्यांचे जे पण विकार असतील, जे पण आजार असतील, जे पण रोग असतील, ज्याला म्हणूया आपण मनाचे रोग, बुद्धीचे रोग, चित्ताचे रोग, आत्म्याचे रोग, हे सगळे जे रोग आहेत, या सगळ्या रोगांवरती जर औषध कोणतं असेल तर साधू संगो हि भेषजम. त्याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ औषध या जगात नाहीये. मग इथं साधू संघ म्हणजे काय? मग असेच सगळे जे चांगल्या विचारांचे लोक आहेत, चांगलं ध्येय ज्यांच्या जीवनात आहे, वैदिकांनी सांगितलेल्या मार्गावरती जे चालत आहेत, गीता उपनिषदाच्या मार्गावरती जे मार्गक्रमण करत आहेत, अशा लोकांची संगत, नाही का, ती आहे. ससद्भि सहकर्तव्य साधू संगो हि भेषजम, नाही का, ती संगत आपली झाली पाहिजे कधी पण. म्हणजे आपण जर मनाचे श्लोक वाचले, रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक सांगितलेले, ते मनाचे श्लोक आपण वाचले तर त्यांनी वारंवार वारंवार मनाच्या श्लोकांमध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. सज्जन कायम त्यांनी या सज्जनांची हे सांगितलेली आहे मनाच्या श्लोकांमध्ये. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तिथे संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. किती सुंदर वर्णन ते करतायत. आणि व्यवस्थित बुद्धिपूर्वक, ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणूया, त्या लॉजिकल थिंकिंगनी ते ही गोष्ट सांगतायत आपल्याला. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तिथे संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. ज्या संगतीने माणूस हा रामापासून दूर जात असेल, नाही का, ज्या संगतीपासून माणूस रामापासून दूर जात असेल, ज्या संगतीमुळे, त्या संगतीची आपोआपच मनुष्याला ओढ असते आधीपासूनच. ज्या संगतीतून माणूस रामापासून वेगळा होणार आहे, आपोआपच तिथं ओढ निर्माण होते, नाही का. वाईटाची संगत लवकर आकर्षित करते. पण त्याच्यामुळं काय होतंय, जयाचे निसंगे समाधान भंगे, त्याचं मानसिक संतुलनच भंग पावतंय, नाही का. मनाचं समाधानच ज्याच्यामुळे भंग पावतंय, अशी ही जी संगत आहे, ती संगत करून काही फायदा नाहीये. ज्या संगतीतून रामच सुटत असेल, ज्या संगतीतून मी रामापासून दूर होत असेल, कृष्णापासून दूर होत असेल, वेदांपासून, उपनिषदांपासून दूर होत असेल, अशी संगत काय कामाची, असं ही गोष्ट रामदास स्वामी म्हणतात. इथे संगतीची जनी कोण गोडी, नाही का. आता ही जी संगत आहे, या संगतीची गोडी कोणाला कळावी, जिये संगतीने मती राम सोडी. अशी कितीही गोड जरी संगत असली तरीही ती काहीही कामाची नाहीये, असं स्पष्ट मत त्यांनी तिथे सांगितलेलं आहे, नाही का. त्यामुळे संगत कोणाची करावी. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे तो नव्हे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढवी ते, परिसज्जना केवी बांधू शके ते. सज्जनांच्या संगतीमध्ये आपल्याला जर आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, नाही का, कोणालाही स्वतःच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल
तर त्याला एकमेव रस्ता आहे आणि तो म्हणजे सज्जनांची संगत, संतांची संगत, ऋषींची संगत, त्यांच्या विचारांची संगत, त्यांच्या आचारांची संगत, त्यांच्या वाणी वर्तन ह्या सगळ्यांची संगत. ती संगत झाली पाहिजे. संगतीकरणम देवपूजा, संगतीकरणम मैत्रीकरणम दानम, ती संगतीकरणम, अशी संगत झाली पाहिजे, नाही का. पण आता हे जे संतांची संगत करायची आहे मला, नाही का, का तर दुराशा गुणे तो नव्हे दैन्यवाणा, की ज्याची दुराशा पण झालेली नाही आणि तो स्वतः दैन्यवाणा सुद्धा झालेला नाहीये. दीनता, निर्बळता, दुर्बळता, लाचारिता ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत आणि उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, नाही का, की अशी बुद्धी ज्याच्यामध्ये वाढलेली आहे भगवंताच्या प्रती, ज्याची बुद्धी भगवंताला समर्पित झालेली आहे, अशाची संगत मी केली पाहिजे, नाही का. म्हणजे किती सुंदर त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे खूप आहे मनाचे श्लोक. आपण जर खूप, आता मी ते खूप माझ्या समोर अशी उदाहरणं काढून ठेवली होती, पण ते किती वेळ त्याच्यावर सांगणार आपण, की मनाच्या श्लोकांमध्ये वारंवार वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाचा तुम्ही हे केला पाहिजे किंवा तो सज्जन कसा असतो, त्याची लक्षणं काय आहेत. बऱ्याच ठिकाणी ते सांगतात. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगे वसावी, मना नष्ट चांडाळ तो संत त्यागी, मना होई रे मोक्ष मार्गी विभागी. रामदास स्वामी म्हणतात तिथं काय, की मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगे वसावी. मन, बुद्धी या सगळ्या, चित्त, आत्मा, हे जे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या कुठे वसाव्यात, साधू संगे वसावी. मना नष्ट चांडाळ तो संत त्यागी. ज्याने संत त्यागला, ज्याने संतांची संगत त्यागली, ज्याने महापुरुषांची संगत त्यागली, ऋषी मुनींची संगत त्यागली, तो तर चांडाळच झालेला आहे, चांडाळाच्या समानच नष्ट होणार आहे. मना नष्ट चांडाळ तो संत त्यागी, मना होई रे मोक्ष मार्गी विभागी. संतांच्या संगतीत जर राहिलं तर मोक्ष मार्गाचा भागीदार बनून आपण पुढे जाऊ शकू, नाही का. आपण जे पाहिलं, जात्याच्या खुंट्याला जे दाणे धरून ठेवतात ते अजिबात भरडले जात नाहीत. ज्यांनी जात्याचा खुंटा सोडला त्यांचं पीड झालं. मग तीच गोष्ट आहे, मला माझ्या जीवनाचा विकास करायचा असेल तर संगतीकरणम, ही संगतीकरण मला उभं करता आलं पाहिजे, नाही का. यांनी पण तेच सांगितलंय की जे आपण आधी पाहिलं ना, की संगत सर्वात्मना आहे. काही करायचं तुम्हाला, संघ हा सगळ्यात आधी सोडूनच द्यायचा आहे, संघ करूच नाही, नाही का. जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत संघ करूच नये, पण संघ केल्याशिवाय आपण राहू शकत नाहीये, म्हणून संघाशिवाय माणसाचं जीवनच नाहीये. मग काय करावं, करायचं आहे तर सद्भी सहकर्तव्य, नाही का, सज्जनांसोबत करावा. तीच गोष्ट रामदास स्वामी पण सांगतायत. काय म्हणतायत ते, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. असं ते म्हणतात काय, की मना सर्वही संग सोडून द्यावा. अरे काय की जमल्यास सगळा संघ सोडूनच द्या, अजिबात कशाचा संघ ठेवूच नका, कोणाच्याही संगतीत राहूच नका. पण असं होतं का कधी, असं शक्य नाहीये. मग आता ही गोष्ट जर शक्य नाहीये तर मग काय करा, अति आदरे सज्जनांचा धरावा. आणि मग आता संघाशिवाय शक्य नाहीये तर अति आदरे सज्जनांचा धरावा, तो सज्जनांचा संघ आपण धरला पाहिजे.
जयाचे संगे महादुःख भंगे, ज्यांच्या संगतीतून महादुःख सुद्धा काय होतंय, नष्ट होऊन जाते. नाही का, आपण जे पाहिलं साधू संगो ही भेषजम, या जगातलं सगळ्यात मोठं औषध जर कोणतं असेल तर ती सज्जनांची संगत आहे. औषध म्हणजेच मन, बुद्धी, आत्मा, चित्त या गोष्टींवरचं औषध, विचारांवरचं औषध, बुद्धीवरचं औषध. नाही का, तर हे सगळं, या सगळ्या गोष्टींवरचं औषध जे हे सांगतात ना आपल्याला, कुकर्मी, कुसंगी, कुबुद्धी, कुदास, कुलाचारहीन, कदाचारलीन, कुदृष्टी, कुवाक्य, प्रबद्ध सदाहम, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. तर याच्यातलं हे जे सगळं आहे, कुकर्मी, कुसंगी, कुबुद्धी, कुदास, कुलाचारहीन, कदाचारलीन, कुदृष्टी, कुवाक्य, प्रबद्ध सदा, कुवाक्य, इथपर्यंत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, माझी दृष्टी कू झालेली आहे, नाही का, म्हणजेच कुदृष्टी झालेली आहे, वाईट दृष्टी झालेली आहे, वाईट बुद्धी झालेली आहे, या सगळ्याच गोष्टी, वाईट कर्म, वाईट संगत, कुकर्मी, कुबुद्धी, कुकर्मी, कुसंगी, कुबुद्धी, कुदास, कुलाचारी न कदाचारी, कुदृष्टी, कुवाक्य, प्रबद्ध सदाहं, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. ह्या सगळ्यांमधून जर मला बाहेर यायचं असेल तर गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी, तूच भगवंता, तूच एक मार्ग आहे, तूच एक रस्ता आहेस. मग तसंच हे सज्जनांची संगत आहे, हे या सगळ्या रोगांवरचं औषध आहे. जगात सगळ्यात मोठे रोग तर हे आहेत ना, कुकर्मी, कुसंगी, कुबुद्धी, कुदास, कुलाचारहीन, कदाचारलीन, कुदृष्टी, कुवाक्य, प्रबद्ध सदाहम, हे सगळे रोग आहेत. आणि या सगळ्या रोगांवरचं जर औषध कोणतं असेल तर ते औषध म्हणजे साधू संगो ही भेषजम. नाही का, जयाचेनी संगे महादुःख भंगे, ज्यांच्या संगतीतून मोठ्यातलं मोठं दुःख सुद्धा नष्ट होत आहे, अशा लोकांची संगत केली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की मी अशा लोकांच्या संगतीत आहे का. हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, मी अशा लोकांच्या संगतीत आहे का. हा विचार वारंवार झाला पाहिजे. जयाचेनी संगे समाधान भंगे, जयाचेनी संगे महादुःख भंगे. नाही का, जनी साधने वीण सन्मार्ग लागे, की ज्यांच्या मुळे जे साधन रूप बनलेले आहेत, हे संत आहेत, हे सज्जन आहेत, हे ऋषीमुनी आहेत, हे काय बनलेले आहेत, साधन रूप आहेत. त्यांच्या संगतीत मी जाणं म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचे साधन आहेत की ज्यांच्याद्वारे मी भगवंतापर्यंत पोहोचू शकतोय. ते फक्त एक साधन आहे, त्याला आपण जरिया म्हणतो ना, जरिया, साधन, इन्स्ट्रुमेंट, निमित्त ज्याला आपण म्हणूया, हे साधन आहेत. यांच्याद्वारे मला भगवंतापर्यंत पोहोचायचं, त्याच्यासाठी यांचा आधार घेतला पाहिजे. खूप म्हणजे खूप सुंदर वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजने विनते आकळेना, तुने ठेवणे मीपणे ते कळेना. आता ह्या ज्या सगळ्या, म्हणे दास सायास त्याचे करावे, दास सायास कोणाचं करायचं, दास्यत्व करायचंच आहे मला, दास्यत्वाशिवाय पर्याय नाहीच आहे. आज मी वित्ताचा दास होईल, आज मी संपत्तीचा दास होईल, आज मी नेत्याचा दास होईल, नाही का, आज मी अजून कोणाचा दास होईल, दास्यत्वाशिवाय माझी सुटका नाहीच आहे. कशाचा तरी विषयांचा दास होईल मी, नाही का, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या रिपूंचा दास होईल मी, इंद्रियांचा दास होईल मी, मनाचा दास होईल, बुद्धीचा दास होईल, कशाचा तरी दास तर मी होणारच आहे. मग जर मला दास व्हायचंच आहे तर या गोष्टींचा होण्यापेक्षा या सज्जनांचा, या महापुरुषांचं दासत्व मी स्वीकारेल.
नाही का. आपण काल पाहिलं वीर मारुती आणि दास मारुती. काल म्हणजे परवा कधी जेव्हा पाहिलं, तर तो दास मारुती आहे. मारुती हा दास झालेला आहे, हनुमंत हा दास झालेला आहे. दास्यत्व मला स्वीकारायचंय, पण ह्यांचं स्वीकारायचं, ह्यांच्या संगतीत मला जायचंय. संगतीवरून माणसाचं चरित्र ठरत असतं. त्यामुळं ही संगत खूप महत्वाची आहे, की मला कोणाची संगत करायची आहे किंवा काय करायचं आहे. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीये ससंगेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. संगत खूप सुंदर आहे. आकाशातल्या चांदण्या असतात ना, या आकाशातल्या चांदण्या कधी शोभून दिसतात? ज्यावेळेस आकाशामध्ये पूर्ण चंद्र असतो, नाही का. अमावस्येच्या रात्री कधीतरी चांदण्या शोभून दिसतात का? नाही. ज्या दिवशी चांदण्यांनी पूर्ण चंद्राची संगत केली त्याच दिवशी त्या शोभून दिसल्या, नाहीतर नाही. किती म्हणजे सुंदर उदाहरण देतात. आपण पण ह्या चांदण्याच ना, आपण म्हणजे काय, असे लोक ते छोटे 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 चांदण्याच आपण. पण आपल्याला जर आपलं जीवन फुलवायचं असेल, विकसित करायचं असेल, जीवनाला एक सौरभ भरायचा असेल जीवनामध्ये, तर अशा चंद्राची संगत करावी लागेल. चंद्र म्हणजेच सज्जनांची संगत करावी लागेल, ऋषीमुनींची संगत करावी लागेल. ऋषींच्या विचारावरती, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती पुढे जावं लागेल. ती खऱ्या अर्थाने संगत होते. त्यालाच संत संगत म्हटली. सदा सर्वदा सज्जनांनी काय, सदा सर्वदा सज्जनांचे नियोगे क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे क्रिये न वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी. सदा सर्वदा सज्जनांचे नियोगे, कायम, सदा सर्वदा, एक दिवस दोन दिवस नाही, कायम. सदा सर्वदा सज्जनांचे नियोगे, त्या सज्जनांचा नियोग म्हणजे सज्जनांचा संग. क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे, तर मात्र मी माझ्या सगळ्या क्रिया आपोआपच बदलून जातील आणि मी भक्ती भावार्थ लागे, नाही का. भक्ती मार्गामध्ये, धर्माच्या कामामध्ये, धर्माला पुढे नेण्यामध्ये मी रत होईल. धर्म म्हणजेच कर्तव्य. माझ्या कर्तव्याच्या मार्गावरती मी सहजगत्या पुढे जाऊन माझा आधिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक सर्वच प्रकारांचा विकास करू शकेल. सर्वच प्रकारचा विकास मी तिथं करू शकेल, असं म्हटलेलं. तर हे जे संत आहेत, खूप म्हणजे संतांवरती किंवा संतांच्या संगतीवरती वगैरे खूप ह्यांनी सांगून ठेवलेले. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. मना संग हा सर्व संगास तोडी. एक जर उत्कृष्ट संघ जर मी घेतला तर आपोआपच बाकीचे वाईट संगती ज्या आहेत त्या निघून जाणार आहेत, नाही का. एक जर चांगली संगत मी घेतली तर आपोआपच बाकीच्या वाईट संगती निघून जाणार आहेत. मना संग मोक्ष तात्काळ जोडी, असा जर मी संघ केला तर मोक्षाकडे मी तात्काळ जोडला जाईल. मोक्ष म्हणजेच भगवंताच्या दिशेने पाऊल वाट चालणे. मग ते बहुनान जन्मना म्हणते,
या जन्मात होईल, पुढच्या जन्मात होईल, हळूहळू चालत राहू आपण, पण त्या दिशेने चालायला सुरुवात करू आपण. मना संग हा साधका शीघ्र सोडी. संग हा साधकाला शीघ्रता सोडतो. तिथं कोणाचा संग धरलेला आहे त्यानुसार त्याचा जीवन विकास ठरलेला असतो. मना संग हा द्वैत निशेष मोडी. नक्कीच संग जर आपण चांगला केला तर द्वैत सुद्धा नष्ट होऊन जातं आणि अद्वैत बनतं तिथं, नाही का. तेच ब्रह्मस्वरूप आपल्याला प्राप्त होऊ शकतं, पण त्याच्यासाठी संघ आपण तसा घेतला पाहिजे. संगतीकरणम, यज्ञाच्या मुळाशी ही संकल्पना आहे. यज्ञ देवपूजा संगतीकरणम. संग तुम्ही कोणाची धरायची? धरी रे मना संगती सज्जनांची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूरतो काळ विक्राळ भंगे. धरी रे मना संगती सज्जनांची, वारंवार त्यांनी सांगितले, वारंवार. तो कितीही मोठा असलास, कितीही बुद्धिमान असलास, वित्तवान असलास, संपत्तीवान असलास, सत्तावान असलास, तुझ्याकडे पद आहे, प्रतिष्ठा आहे, सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असल्या तरी सुद्धा तू काय करायचं? धरी रे मना संगती सज्जनांची. तू कितीही मोठा सम्राट असलास, नाही का, राजा दिलीपाने यज्ञाची दीक्षा का घेतली होती, यज्ञाचं ध्येय का धारण केलं होतं? तू कितीही मोठा असलास तरी सुद्धा तुला मात्र संगतीकरणम हे केलंच पाहिजे, यज्ञ हा केलाच पाहिजे. धरी रे मना संगती सज्जनांची, जणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची. अरे या सज्जनांच्या संगतीमध्ये येऊन दुर्जनांची वृत्ती सुद्धा पालटून जाते. गौतम बुद्धांची गोष्ट आहे ती. अंगुलीमाल माहिती असेल आपल्या सगळ्यांना की तो एका जंगलामध्ये एक राक्षस राहायचा, नर मांस भक्षक वगैरे असा. आणि तो काय करायचा, तिथून ये जा करणाऱ्यांना मारायचा आणि त्यांची बोट जी आहेत ती बोट कापून त्या बोटांची माळ करून गळ्यात घालायचा, म्हणून त्याला अंगुलीमाल असं नाव पडलं. पण त्याच्या जीवनात ज्या दिवशी गौतम बुद्ध आले, त्यांनी त्याला समजावलं सगळ्या गोष्टी, तर आपोआपच तो अंगुलीमाल हा गौतम बुद्धांचा शिष्य झाला आणि त्याने खूप पुढे बौद्ध धर्माचं काम केलेलं आहे. सज्जनांची संगत का बरं पाहिजे? वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिकी झालेला आहे, महर्षी वाल्मिकी, आदी कवी वाल्मिकी, आदी कवी आहे, नाही का. जगातला पहिला कवी आपण ज्याला म्हणतो, आदी कवी वाल्मिकी. तो का झाला? नारद त्याच्या संगतीत आलेले आहेत आणि नारद संगतीमध्ये आल्यामुळं, नाही का, नारद कोण होते? साक्षात देवर्षी होते, नाही का. ऋषींचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, राजर्षी आहे, ब्रह्मर्षी आहे, देवर्षी आहे, वेगवेगळे प्रकार आहेत ऋषींचे. नारद हे देवर्षी होते, देवर्षी नारद. अशा देवर्षींच्या सोबत आल्यावर, त्यांच्या संगतीत आल्यावरती आपोआपच काय झालेलं आहे, वाल्ल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिकी झालेला आहे. का तर ती संगत, मला कोणाची संगत करायची आहे. आज हे बाकीचे सगळे लोक आहेत, राजगुरू असतील, सुखदेव असतील, बटुकेश्वर दत्त असतील, इतर जे काही सगळे त्या संघटनेमधली लोक होती, ती सगळी लोक का बरं श्रेष्ठ झाली? कारण त्यांनी चंद्रशेखर आझाद, त्यांनी भगतसिंग यांच्यासारख्यांची संगत धरली. आणि आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा कायम त्यांची कीर्ती टिकून राहणार आहे, कायम त्यांचं महात्म्य टिकून राहणार आहे. कारण का? त्यांनी चंद्रशेखर आझाद असतील, विनायक दामोदर सावरकर असतील, नाही का, भगतसिंग असतील, यांची संगत त्यांनी धरलेली. म्हणतो नाही का आपण पाहिलं की लंडे गुंडे हिरसे तट्टू यांची संगत धरू नको, नरदेहासी येऊनी प्राण्या दुष्ट वासना करू नको.
अशी कोणाचीही संगत मला करायची नाहीये. संगत करायची आहे ना, श्रेष्ठाची संगत करेल, ज्याच्यामुळे माझ्या जीवनाचं सोनं होणार आहे अशाची मी संगत धरेल. चंद्रगुप्तासारखा एखादा, काय त्याला आपण म्हणूया, मेंढपाळाचा मुलगा किंवा गुराख्याचा मुलगा, जे काय नाही का, साधा पोरगा होता तो, पण त्या साध्या मुलाला परिसाचा स्पर्श झालेला आहे, म्हणजे चाणक्याचा. आणि चाणक्याचा स्पर्श झाल्यानंतर साधा जो गुराख्याचा मुलगा होता तो चक्रवर्ती सम्राट बनलेला आहे. चंद्रगुप्त प्रथम हा जो झालेला आहे, का? तो फक्त आणि फक्त चाणक्याच्या संगतीमध्ये राहिला. संगतीचा परिणाम एवढा झाला. कोणता इतिहास आपण उचलून बघा, कुठे पण संगतीमुळेच परिणाम होतोय दुसऱ्यावरती. नेताजी पालकर असेल, प्रतापराव गुजर असेल, हे सगळे लोक म्हणजे शिवाजी महाराजांचे डावे उजवे हात असे मानले जायचे. हे लोक जणू काही शिवाजी महाराजांचे प्राण होते. ते जर शिवाजींच्या संगतीत आले नसते तर आज आपण त्यांची नावं कशाला घेतली असती. जसे इकडून निष्ठावंत सेवक होते, तसे मुघलांच्या बाजूने, आदिलशाहीच्या बाजूने, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज सगळे ह्यांच्या बाजूने लोक नव्हती का? निजामाच्या बाजूने, आदिलाच्या बाजूने, औरंगाच्या बाजूने, या सगळ्यांच्या बाजूने असेच निष्ठावंत सेवक त्यांच्याकडे सुद्धा होते. पण आज आपण आदराने त्यांची नावं घेत नाही कधीच. आपण येसाजी कंक नाही का, मुळाजी शिंदे, ह्या सगळ्यांची नावं आपण तिथं घेतो. का? कारण यांनी श्रेष्ठाची संगत धरलेली आहे आणि श्रेष्ठाच्या कार्यामध्ये सहभागी झालेले. वानर का बरं श्रेष्ठ झालेले आहेत? वानर म्हणजे कोण? जंगलातली माकडं. जवळपास माकडं म्हणण्यापेक्षा आपण ज्याला म्हणूया की नरो वानर, की यांना अरे माणूस म्हणता येईल का नाही म्हणता येणार. नरो वानर, नरो वा अनर, अरे हे माणूस आहेत का नाहीयेत, यांना माणूस म्हणता येईल का नाही म्हणता येणार, का हे पशुच आहेत, असा विचार त्यांच्यामध्ये होता. अशी त्यांची वृत्ती होती की हे माणूस म्हणण्याच्या लायकीचे आहेत का नाही. पण असे वानर ज्यावेळेस रामाच्या संगतीत आलेले त्यावेळेस ते वानर पूजनीय झालेले आहेत, संस्कृतीचे रक्षक बनलेले आहेत, संस्कृतीचे उत्थापक बनलेले आहेत. संगती, मी कोणाची संगत केली पाहिजे. पांडवांचं जीवन जर पाहिलं, पांडवांच्या जीवनामध्ये असा कोणताच प्रसंग असा खूप, म्हणजे अख्खा महाभारत आपण वाचलं ना, प्रत्येक प्रसंगामध्ये असं वाटतं आयला ह्यांच्यापेक्षा हा दुर्योधन कितीतरी पटीने त्या गोष्टींमध्ये हुशार होता. प्रत्येक गोष्टीमध्ये युद्धकलेमध्ये निपुण होता नाही का. भीमाकडे फक्त ताकद होती, पण भीमाला, दुर्योधनाला हरवण्याचं कधीच भीमामध्ये सामर्थ्य नव्हतं. भीम हा कधीच दुर्योधनाला हरवू शकला नसता, कधीच नाही. म्हणजे दुर्योधनाकडे तेवढं टेक्निक होतं आणि टेक्निक सोबत ताकद होती. आणि परत गांधारी सारख्या आईच्या डोळ्यांनी, ज्याचं शरीर वज्राचं बनलेलं आहे डोळ्यांच्या शक्तीने, अशा अशा सगळ्याच प्रकारे तो दुर्योधन पुष्ट झालेला होता. आणि मग भीम तर त्याला कधीच मारू शकला नसता. म्हणजे असे वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलं ना तुम्ही, कोणत्याही गोष्टीमध्ये बघा, द्यूतामध्ये यांनी सहज हरवलं यांना. लाक्षागृहाचा कट केला पण सोबत विदुर होते म्हणून वाचले. प्रत्येक ठिकाणी, म्हणजे असं जर अख्खं महाभारत आपण उघडून पाहिलं ना, प्रत्येक ठिकाणी असं दिसतं की यार हे पांडवांना काय होतं का नाही त्यांच्याकडं, तेव्हा काय यांचा मूर्खपणा चाललाय, कोणी उठसूट प्रतिज्ञा घेतोय.
उद्या जर माझ्या गांडीवाला कोणी म्हटलं काही तर मी त्याला मारणार. झालं. युधिष्ठिर अर्जुनाला म्हटला काही, अरे काय तुझं गांडीव, काय त्याचा उपयोग आहे का, हे युद्ध संपतच नाही आणि काय तू गांडीव गांडीव दाखवतोय मला. झालं. याला आला राग, चालला युधिष्ठिराला मारायला. कृष्णाने समजावलं, जरा सगळी समजूत काढली. आता तो खूप विस्तृत प्रसंग आहे, मी काय सगळा प्रसंग नाही सांगत, पण ती समजूत काढली तर हा दुसरी प्रतिज्ञा. नाही, मग माझ्या मोठ्या भावाचा जो अपमान करेल त्याचा मी शिरच्छेद करेल. मग आता माझ्या मोठ्या भावाचा अपमान मीच केला परत ना, मीच त्याच्यावरती शस्त्र उगारून चाललो होतो. मग झालं. मग अर्जुन परत, नाही चला आता मी मलाच मारून घेतो. अरे काय त्या कृष्णाला करावं लागलं असेल ना प्रत्येक वेळेस. उद्या सूर्यास्तापर्यंत जर जयद्रथाला मी मारलं नाही तर मी अग्नी प्रवेश करणार. अरे कृष्ण सारखा डोक्याला हात लावून बसला असेल तिथं. तुम्ही काय कुठं आकली गहाण ठेवून येता का रे या प्रतिज्ञा करायच्या आधी. कौरव पक्षामध्ये मात्र ही गोष्ट दिसते, त्यांनी कधीच कोणाची प्रतिज्ञा घेतलेली नाहीये. आणि ज्यांनी प्रतिज्ञा घेतली ते नाश पावलेले आहेत. मग भीष्म असतील, द्रोण असतील, इतर जे कोणी असतील, कर्ण असेल, इतर जे कोणी जे प्रतिज्ञेला बांधून राहिले त्यांचा नाश झाला. आता प्रतिज्ञा यांनी पण घेतली होता इकडून, पण हे सगळे वाचलेले आहेत, वारंवार वाचलेले आहेत. का बरं? कैवर्त केशव, नाही का, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा समर्थ कृष्ण त्यांच्यासोबत होता. त्याच्यामुळे ते वारंवार वाचलेले. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनाची जी नाव आहे ही एवढ्या महासंग्रामाच्या नदीमधून पलीकडच्या किनाऱ्याला जाऊन पोहोचलेली आहे. त्याचं कारण हे, कारण कृष्णाला त्यांनी सोबत ठेवलेलं आहे. वारंवार कोणताही प्रसंग तुम्ही बघा पांडवांच्या जीवनामधला, महाभारत वाचायला घेतलं ना असं वाटतं काय यांच्यासारखे मूर्ख लोक दुसरे कोणीच नव्हते. हे काय युधिष्ठिर काय करतोय, स्वतः हारल्यानंतर बाकीच्या भावांना कस का लावू शकतो तो. आणि ते तर झालं, आणि हे पाचहीच्या पाची हारल्यानंतर द्रौपदीला कसे काय लावू शकतात हे पणाला. एवढे आकलीचे भाग नाहीत का यांना, असं वाटतं एकदम दरवेळेस. म्हणजे इतके मूर्ख होते का हे लोक. पण एवढ्या सगळ्या गोष्टी, सगळे दोष जरी त्यांचे असले, कितीही दोष त्यांच्यामध्ये असले, तरी सुद्धा एकच गुण त्यांच्या जीवनात इतका भारी होता की तो या सगळ्या गुरुगुणांवर भारी पडला. तो गुण म्हणजे त्यांनी संगत कोणाची ठेवली. कायम संगत कोणाची ठेवली, ही संगत खूप महत्वाची आहे. आणि ज्या क्षणी संगत सुटली त्या क्षणी गडबड झाली. अर्जुन द्रौपदीच्या विवाहामध्ये कृष्ण होता तिथं. विवाह झाला, सगळा कृष्ण इकडे आला ह्यांच्यासोबत, आणि नंतर कृष्ण द्वारकेला निघून गेला. आणि कृष्ण गेला ही संधी साधूनच तर मग शकुनीने डाव रचला सगळा. का? काही काळापुरती जरी तुमची संगत सुटली तरी हे परिणाम होऊ शकतात. संगत खूप महत्वाची आहे की मी कोणाच्या संगतीत आहे. त्यामुळे पांडवांचं खूप कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की पांडवांनी त्याला ओळखलं आणि त्याला सोबत ठेवलं कायम, त्याच्या सोबत ते गेलेलेच कायम, नाही का. करिष्ये वचनं तव, अर्जुन म्हणतोय शेवटी, बास आता जे तू म्हणणार ना तेच मी करणार, तुझ्या म्हणण्याच्या विरुद्ध मी नाहीये कधीच. संगत कोणाची? मला यादव सेना नकोय, मला कृष्ण पाहिजे. त्यामुळे गीतेमध्ये वारंवार अर्जुनाला प्रिय म्हटलेलं आहे, सखा म्हटलेलं आहे कृष्णाने सुद्धा, परंतप म्हटलेलं आहे. वेगवेगळे त्याची विशेषण जी काय. तर हे सगळं का बरं आहे? कारण संगत, मी संगत कोणाची धरतोय. कर्णासारखा एवढा श्रेष्ठ व्यक्ती होता, आपण कर्णासारखा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा
शेवटी नाश पावलेला आहे. त्याचं कारण चुकीची संगत. त्यामुळे मला कोणाची संगत करायची, कशी संगत करायची, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एकदा एक चोर होता आणि तो चोर असाच चोरी करून पळत होता आणि पळाला असताना त्याच्या मागे पोलीस लागले. तर पोलीस लागले म्हटल्यावरती कुठंतरी जाऊन आता लपलं पाहिजे ना, की जेणेकरून या पोलिसांपासून आता तुर्तास तरी सुटका मिळेल. पळता 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 त्याला एका ठिकाणी काहीतरी अशी खूप गर्दी जमलेली दिसली. काय गर्दी आहे बघाव तिथं. तर मंदिरामध्ये तिथं एक कीर्तन चाललेलं होतं महाराजांचं. आणि कीर्तन चाललेलं म्हटल्यावरती त्याला वाटलं हा चला ही गर्दी म्हणजे एक चांगला उपाय आहे ह्याच्यासाठी. आणि गर्दी हा इतका चांगला उपाय आहे की तो पटकन त्या गर्दीमध्ये शिरला. आणि गर्दीमध्ये शिरल्यानंतर मग त्याने मागे इकडे तिकडे वळून पाहिलंच नाही. गर्दीमध्ये शिरला आणि जणू काही तो एकदम त्या महाराजांचा भक्तच आहे अशाप्रमाणे परत त्या महाराजांच्या पुढ्यात जाऊन बसला. हळूहळू गर्दीतून शिरत 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 पुढे जाऊन बसला. पुढे जाऊन बसल्यानंतर आता बसल्यानंतर काय ना, हे पोलिसांचा विचार तो सोडूनच द्यायचा. मग काय करावं म्हणून तो ती गोष्ट ऐकत होता. तिथं महाराज काय सांगत होते. तेवढ्यात पोलीस आले तिथं. पोलीस येऊन तिथून पोलीस निघून गेले. आणि पोलीस निघून गेल्यानंतर हा पण तिथून उठला आणि लगेच निघून गेला. झाले मध्ये 2-4 दिवस गेले काही हे ते. पुढे आली अमावस्या. अमावस्या आल्यावर हे जुन्या काळची गोष्ट बरं का. आताच्या काळातले चोरांना काय अमावस्या आणि पौर्णिमेचं काही घेणं देणं नसतं. जुन्या काळात हे असं आहे. अमावस्या आली, हा निघाला चला आज आपला धंदा झाला पाहिजे. निघाला आणि नेमका असं गावाच्या बाहेर एक घर होतं. आणि त्या गावाच्या बाहेरच्या घरामध्ये तो गेला तिथं चोरीला रात्रीची वेळ. आणि चोरीला गेल्यानंतर नेमकं तिथं त्याच्या समोर एक भूत आलं चोरीला गेल्याबरोबर. आणि भूत आल्यानंतर हा घाबरला एकदम आणि तो आता तिथून पळायला लागला. भूत आलं म्हणून तो तिथून पळायला लागला. पण पळता पळता त्याला आठवलं, अरे परवा मी त्या महाराजांच्या कीर्तनात जे काही 1-1.5-2 मिनिटं बसलो होतो ना, त्यावेळेस ते महाराज असं काहीतरी सांगत होते. काय सांगत होते का भूताची कधीही सावली पडत नाही, असं त्यांनी तिथं काहीतरी वर्णन चाललेलं असेल त्या महाराजांच्या कीर्तनामध्ये. आणि ते वाक्य ह्याच्या लक्षात राहिलं. तिथे एकच वाक्य ऐकलं पण ते वाक्य लक्षात राहिलं. आणि मग ह्याने इथं पळता पळता विचार केला, हा आता महाराज तर म्हणत होते आणि महाराज काय खोटं बोलणार नाहीत, बघूया तर खरं. आणि तिथं एक दिवा लावलेला होता त्या घरात. मग त्या दिव्याच्या प्रकाशात ह्यांनी पाहिलं तर त्या भूताची सावली पडत होती. आणि महाराजांनी तर सांगितलंय की भूताची कधीही सावली पडत नाही. मग त्याला लक्षात आलं, हा ही कोणीतरी या घराचीच मालकीण दिसते आणि मी घरातून काही चोरी करू नये म्हणून ही मला घाबरवते भूत बनून वगैरे असं. मग त्याला लक्षात आलं. मग तो बिंदास तिथून उलटा फिरला नाही का, त्या बाईला तरी बांधून ठेवलं आणि चोरी करून निघून गेला. चोरी करून निघून गेल्यानंतर असंच जे काही पैसे मोजत असेल, इतर ज्या काही गोष्टी त्याच्या चाललेल्या असतील, तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला, खायला बरं झालं मी काल ते 1-1.5 मिनिटं जे काही महाराजांच्या कीर्तनामध्ये गेलो, त्याच्याने आज माझ्या धंद्यालाच फायदा झाला ना. मग आता त्या 1-1.5 मिनिटाच्या कीर्तनाचे जर मला माझ्या धंद्यामध्ये फायदा होतो, आणि त्याचा धंदा म्हणजे कोणता, चोरीचा धंदा. म्हणजे कीर्तन ऐकून जर चोरीच्या धंद्यात फायदा होत असेल तर मी रोज कीर्तनाला गेलो पाहिजे. 1 मिनिट जाऊन जर एवढा फायदा झाला तर रोज जर मी गेलो त्या कीर्तनाला तर माझा किती फायदा होईल. असं म्हणून तो जो चोर होता तो त्या कीर्तनाला जायला लागला. आणि हळूहळू हळूहळू त्या चोराचं रूपांतर कधी सज्जनामध्ये झालं
आणि कधी तो स्वतः एक मोठा कीर्तनकार बनला हे त्याचं त्याला पण कळालं नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की हेतू कोणताही जरी असला तर त्याचा हेतू काय होता की मी कीर्तनाला जायचंय, मी सज्जनांच्या संगतीत जायचंय. कशासाठी? माझा धंदा चांगला चालावा. कोणत्याही हेतूने जरी आपण त्यांची संगत धरली तरी सुद्धा आपला विकासच होणार आहे कायम. त्यामुळे मला सज्जनांची संगत धरायची, ती संगत मला कधी सोडायची नाहीये. या संगतीचा परिणाम असा आहे की जने वृत्ती हे पालटे दुर्जनांची, की दुर्जनांची वृत्ती सुद्धा जो पालटू शकतोय असा सज्जनांचा संघ आहे. दुर्योधन नेमका तिथंच चुकला ना. त्यांनी काय गडबड केली? कृष्णाला सोडलं त्यांनी, व्यासांना सोडलं त्यांनी, भीष्मांना सोडलं त्यांनी, विदुरांना सोडलं त्यांनी. हे सगळे लोक त्याला नको होते. जे सज्जन लोक होते ते सज्जनांनाच त्यांनी स्वतःपासून दूर ठेवलं. मग त्यांनी शकुनी आहे, दुःशासन आहे, कर्ण आहे, या सगळ्यांना तो जवळ घेऊन बसला. जरासंध आहे, शिशुपाल आहे, हे सगळे त्याचे मित्रमंडळी. आता असे मित्र जर असले तर शेवटी नाशच होणार आहे ना. म्हणून संगतीकरणम, मला कोणाची संगत धरायची? शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांची संगत धरली. एखादा म्हणला असताना नाही मग मला काय गरज आहे, या बाबा बुवांची मला काही गरज नाही. पण हा एक गोष्ट ही पण आहे की तो कोणाही असा उठसूट कोणीही बाबा बुवा असा समाजात खूप असतात असे, पण अशा कोणाच्याही मागे तो गेलेला नाहीये. त्या व्यक्तीने व्यवस्थित पारखून परीक्षापूर्वक, नाही का, त्या परीक्षापूर्वक त्यांच्या संगतीत गेलेले. खूप सुंदर तो एक प्रसंग आहे विवेकानंदांचा आणि रामकृष्ण परमहंसांचा, की विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांची संगत धरलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी पण, विवेकानंदांनी सुद्धा आधी त्यांची परीक्षा घेतलेली आहे. गुरुची परीक्षा घ्यायची. परीक्षेशिवाय गुरु करायचाच नाहीये कधी, हे त्यांना कायम ठाम माहित होतं. म्हणून त्यांनी त्यांची परीक्षा घेतली आधी. आणि परीक्षेवरती ज्या दिवशी त्यांना कळालं की यांच्यापेक्षा जगात दुसरा कोणी श्रेष्ठ नाहीये, त्या दिवशी त्यांनी मग त्यांचे पाय धरलेले आहेत. मग शेवटपर्यंत ते पाय सोडलेले नाहीयेत कधीच. मला संगत करायची आहे, पण ती संगत करायच्या आधी ती मला ओळखायला पण शिकलं पाहिजे की समोरचा व्यक्ती कसा आहे, काय आहे, मग त्याची संगत मी धरू का नको. खूप सुंदर तो प्रसंग आहे विवेकानंद आणि रामकृष्णांचा. नाही, काल आपण परवा पाहिलं ते की तुलसीदासाला जोपर्यंत भगवत भक्तीची संगत नव्हती तोपर्यंत तो साधाच होता, एक साधा ब्राह्मणच होता. पण ज्या दिवशी त्याला ती दिशा मिळाली, ती संगत मिळाली, त्या दिवशी ते संत तुलसीदास झालेले आहेत. मग तिथून पुढं म्हणून संगतीकरणम, यज देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम. ही जी संगतीकरण आहे, हे जे काही या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, प्रल्हादाचं जीवन जर आपण पाहिलं, प्रल्हादाच्या जीवनात आपल्याला हीच गोष्ट दिसते ना, संगतीचा परिणाम त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो प्रल्हाद बनलेला आहे. पण तेच रावणाच्या जीवनात पण संगतीचाच परिणाम झाला आणि तो रावण बनला. मी कोणाच्या संगतीत आहे. संगतीचे चांगले परिणाम सुद्धा होतात आणि संगतीचे वाईट परिणाम सुद्धा होतात, दोन्ही. वाईटाची संगत केली की, नाही का,
गरम तव्यावर हात ठेवला का तो भाजणारच आहे, आणि थंड अशा गुलाब पाण्यात जर हात ठेवला तर तो शीतलच बनणार आहे. वाळवंटात राहायला गेले तर तुम्ही तापून तापून जळून करपून जाल तिथं. त्यामुळं मला संगत कोणाची करायची आहे, त्या संगतीवरती माझ्या जीवनाचा विकास किंवा माझ्या जीवनाची अधोगती ही त्या संगतीवर अवलंबून आहे. म्हणून संगती करणं, यज्ञाने आपल्याला काय सांगितलेलं आहे? यज्ञ म्हणजेच देवपूजा, संगतीकरणं, मैत्रीकरणं, दानम. ते संगतीकरण झालं पाहिजे. हनुमंत हा आजपर्यंत हनुमंत होतात की, राम आल्यानंतर काय त्याच्यात अचानक ताकद वाढली का? अशातला काही भाग नाहीये. वातात्मजम वानर युथ मुख्यम, तो होताच आधी. त्या वानर समूहाचा सगळ्यांचा तो मुख्यच होता, आधीपासून श्रेष्ठच होता. तर राम आल्यानंतर हनुमंतामध्ये शक्ती आली मग हनुमंताला उडता आला, अशातला भाग नाहीये. जन्मापासूनच तू सूर्याकडे झेप घेतलेली आहे ज्याने, आता तो हनुमान आहे. हनुमंताची शक्ती खूप होते, ती कमी करावी म्हणून ऋषींना तो शाप द्यायला लागलेला आहे की तुला तुझ्या शक्तीचा विस्मरण होईल वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे इतका श्रेष्ठ होता तो हनुमान. पण हा हनुमान जर रामाच्या संगतीत आला नसता तर, त्याला रामाची संगत लाभली नसती तर, तो स्वतः पण श्रेष्ठ झालाच नसता आणि आपल्यालाही कळालंच नसतं त्याचं श्रेष्ठत्व काय आहे. हनुमंताचं श्रेष्ठत्व का कळतंय? कारण हनुमंत हा रामाच्या संगतीत आलेला आहे, रामाचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्याने रामाचं काम केलं तो आपोआपच श्रेष्ठ ठरणार आहे. ज्याने कृष्णाला सोबत ठेवलेलं आहे तो आपोआपच श्रेष्ठ होणार आहे. नाहीतर आपल्याला अजिबात कोणालाच आजपर्यंत हनुमान कळाला सुद्धा नसता की हनुमान नावाचा कोणी होऊन गेलाय किंवा काही झालेलं आहे असं. तो जर रामाच्या संगतीत आला नसता तर. म्हणजे हे जे पण लोक मोठे झालेले आहेत ना, ह्या प्रत्येकाने काय केलेलं आहे? संगत सोडली नाहीये. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे ह्या सगळ्यांनी काय केलंय? त्या विठ्ठलाची संगत ठेवलेली आहे, श्रेष्ठाची संगत ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे ते श्रेष्ठ झालेले. दुर्जनांची संगत ठेवली, कनिष्ठांची संगत ठेवली तर आपण सुद्धा त्यांच्यासारखंच होणार आहे. नाही का? आधी ज्या लोकांनी ह्यांच्यावरती शेड फेकलेला आहे सगळ्यांवरती, आधी ज्या लोकांनी यांचा विरोध केलेला आहे नाही का, एकनाथ महाराजांचा प्रसंग येतो की काशीच्या पंडितांनी सगळ्यांनी एकनाथ महाराजांना विरोध केला एक सुरात. काय तुम्ही हे भागवत शिकवताय? काय हा भागवत सांगताय तुम्ही? भागवत हे पुराण आहे आणि पुराण हे काय सांगण्याची गोष्ट आहे का? पुराणातली वांगी पुराणातच बरी, पुराण कधीच सांगू नका तुम्ही. आपल्या धर्माचा आधार हा वेद आहे आणि वेद सांगा तुम्ही, उपनिषद सांगा, पुराण अजिबात सांगू नका. पुराणातल्या गोष्टी या पुराणातच बऱ्या आहेत, त्या गोष्टी बाहेर काढू नका. आणि भागवत हे एक पुराण आहे असं म्हणून ज्यांनी सगळ्यांनी विरोध केलेला आहे, पण त्याच त्यांच्या विरोधावरती फक्त महाराज म्हटले आहेत की मी फक्त भागवताचं विवेचन करतो, तेवढं विवेचन तुम्ही ऐका. ते जर चुकीचं असेल तर मी तुमची माफी मागतो किंवा जे काय त्याचं प्रायश्चित्त असेल ते प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे, पण फक्त तुम्ही एकदा ऐका तर खरं. आणि ती गोष्ट ज्यावेळेस त्या लोकांनी ऐकलेली आहे, सप्ताह जो नाही का, 7 दिवस एकनाथ महाराजांनी तिथं काशीमध्ये भागवत सांगितलेलं आहे. आपल्याला माहितीच नसतं सप्ताह सप्ताह का बरं सप्ताह म्हणतात, का बरं सप्ताह हा आलेला आहे. आज आपण लोकांना विचारलं ना, जे लोक सप्ताह घालतात किंवा जे लोक सप्त्यामध्ये त्याच्यात जातात, का बरं सप्ताह आहे तिथं, सप्ताह त्याला का म्हणतात?
कुठून त्याचं स्वरूप सुरू झालेलं आहे, कसं झालेलं आहे? काय नाही, यांना सप्ताह म्हणला का बस रोज सगळ्यांनी एकत्र यायचं, काहीतरी कोणतरी कीर्तन करणार आणि संध्याकाळचं जेवण, हे महत्वाचं. मग बस सप्ताह, त्याला सप्ताह ह्यांना नाव दिलेलं आहे. पण तो का सप्ताह चालू झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे? हे कारण आहे की 7 दिवस तिथं एकनाथ महाराजांनी भागवताचं कथन केलेलं आहे, त्यांना भागवताचं निरूपण केलेलं आहे. आणि 7व्या दिवशी त्या लोकांनी अक्षरशः एकनाथ महाराजांना डोक्यावरती उचलून घेतलेले. आज जे एकनाथ महाराजांना विरोध करत होते त्याच लोकांनी 7 दिवसानंतर एकनाथांना डोक्यावरती उचलून घेतलेले. त्यावेळेस एकनाथ महाराज तितक्याच नम्रतेने त्यांना सांगतायत, अरे माझी पालखी नका काढू तुम्ही, मला नका उचलून घेऊ. तुम्हाला जर कोणाला डोक्यावर उचलायचंच आहे, तुम्हाला जर पालखी काढायचीच आहे, तर तुम्ही या ग्रंथाची काढा, या भागवत ग्रंथाची काढा. आणि तेव्हापासून भागवताची पालखी निघायला लागलेली. म्हणजे संगत, या संगतीचा हा सगळा परिणाम आहे की 7 दिवस ते लोक एकनाथ महाराजांच्या संगतीत राहिलेले आहेत आणि आपोआपच त्यांची वृत्ती बदललेली आहे, त्यांचं मन, वाणी, विचार, वर्तन सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. संगतीचा परिणाम. प्रत्येकाच्या जीवनात ह्या गोष्टी दिसतात आपल्याला. ज्ञानेश्वरांचे जे विरोधक होते, काय ज्ञानेश्वरांची गत केलेली होती त्या काळातल्या समाजाने. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, समाजामध्ये वावरायला स्थान नाही, वाईट टाकलेलं आहे ज्यांना, अशी ही भावंड. पण जसे जसे लोक यांच्या संगतीत येत गेले तसं तसं लोकांना यांचं महत्व कळत गेलं आणि लोकांचं जीवन बदलत गेलं. त्या संगतीचा परिणाम आहे. आजपर्यंत जो चांगदेव स्वतःला इतका श्रेष्ठ समजत होता, तो चांगदेव ज्यावेळेस ज्ञानेश्वरांच्या संगतीत आलेला आहे, त्याचं जीवनच संपूर्ण बदलून गेलेलं आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. संत चोखोबा असतील, संत चोखोबा हे नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या संगतीत येऊन तर संत झालेले आहेत. चोखोबा हे काय संत, आधी संत नव्हते, ते आधीच असे नॉर्मलच माणूस होता तो. पण तो माणूस ज्यावेळेस नामदेवांच्या संगतीत आला, ज्यावेळेस तो माणूस ज्ञानेश्वरांच्या संगतीत आला, त्यावेळेस तो सुद्धा आज संत चोखामेळा आपण म्हणतो. चोखोबा हे काय उगाचच संत झालेले नाहीयेत, ह्यांच्या संगतीत आलेले आहेत ते. नामदेव महाराज उगाचच संत झालेले नाहीयेत. नामदेव महाराज हे ज्ञानेश्वरांच्या संगतीत आलेले आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात, मी उगाचच श्रेष्ठ नाहीये, मी निवृत्तीच्या संगतीत आहे. निवृत्ती माझा गुरु. निवृत्ती हा माझा दादा नाहीये, तर तो माझा गुरु आहे. निवृत्ती माऊली माझी, निवृत्ती माझा गुरु. हे सगळं ते म्हणतायत ते की निवृत्ती महाराजच माझी आई आहेत, माझे वडील आहेत, माझा गुरु आहे, सगळे तेच आहेत. ह्यांच्या संगतीतून हे लोक तयार झाले. ही संगतीची साखळी आपल्याला त्यावेळेस बघायला मिळते. हे सगळे समकालीन होते आणि त्या समकालीन ह्याच्यामध्ये ही साखळी आपल्याला बघायला मिळते की निवृत्तीतून ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरांतून नामदेव, त्यांच्यातून चोखोबा, ही सगळी साखळी अशी. ज्ञानेश्वरांतून मुक्ताबाई, ही सगळी साखळी आहे. कोणाच्या संगतीमध्ये कोण आलेलं आहे आणि मग त्याच्या जीवनाचं सोनं कसं झालेलं आहे, त्याचं जीवन कसं उन्नत झालेलं आहे. हा थोडा सगळा विचार आपण केला पाहिजे. मग मला संतांची संगती धरायची, मग मला महापुरुषांची संगती धरायची. ती संगती मला अजिबात सोडायची नाही. संगतीकरणम, त्या संगतीकरणाचा हा सगळा परिणाम आहे. माझ्या जीवनाच्या लोखंडाचं, लोखंडरूपी माझं जे जीवन आहे त्याचं जर सोनं करायचं असेल तर मला असा एखादा परीस शोधावा लागणार आहे की त्या परीसाला मला कायम सोबत ठेवावं लागणार आहे, त्याच्या संगतीत मला जावं लागणार आहे, तर माझ्या जीवनाचं सोनं होऊ शकतंय.
नाही का? आज आपण फक्त साध्या सोन्याच्या मागे लागलेलो आहे. बापरे, 50,000 भाव झाला सोना, 50,000च्या वर गेला, चला सोनं विकत घ्या. आपण त्या सोन्याच्या मागे लागलोय. पण माझ्या जीवनाचं सोनं करायचं का नाही याचा विचार आपण करतच नाहीये. भौतिक सोन्याच्या मागे जाण्यापेक्षा जीवनाचं सोनं करायला शिकलो पाहिजे. आणि त्याच्यासाठी एखादा असा परीस शोधला पाहिजे की ज्या परीसाच्या संगतीत मला माझा विकास करता येईल, नाही का? आणि नेमका आपल्याकडे असा परीस आहे, भारतीय संस्कृती रूपी एवढा मोठा परीस आहे आपल्याकडे. हे सगळे ऋषीमुनी, हे सगळे परीसा समानच आहेत आपल्यासाठी, परीसच आहेत ते सगळे. तर त्यांच्या जीवनात, आपल्या जीवनात त्यांचं महत्व वाढवलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, नाही का? देव आपल्याला तशी बुद्धी देव, नाही का? एवढीच आपण त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो. असो, 9 वाजून गेलेले आहेत. बघूया आपण संगतीकरण. खूप सुंदर विषय आहे संगतीकरण. बघूया, परत पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8 वाजता. तेव्हा आपण त्याच्यावरती विचार करूया परत.